नाशिक शहरामध्ये मनपाकडून शनिवारी पाणी घोषित करण्यात आलेली आहे। जलशुद्धीकरण केंद्रावर स्काडा प्रणाली बसवण्यासाठी पाणी पुरवठा बंद असेल। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जलशुद्धीकरण केंद्रावर हे काम सुरू असणार आहे आणि शनिवारी पाणी पुरवठा बंद असेल तर रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। नागरिकांनी पाण्याचं नियोजन करून ठेवण्याचं आवाहन पालिका करते आहे। बातमी पाहतोय नाशिकमधून। शनिवारी संपूर्ण नाशिक शहरामध्ये पाणी पुरवठा खंडित केला जाणार आहे, तर दुसऱ्या दिवशी रविवारी नाशिक शहरामध्ये पाणी पुरवठा कमी दाबाने केला जाणार आहे। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर मी सध्या नाशिकच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या त्या परिसरामध्ये आहे। याच ठिकाणी अनेक पाण्याच्या टाक्या देखील पाठीमागील बाजूला आहे आणि याच ठिकाणी काही तांत्रिक कामांसाठी हा पाणी पुरवठा बंद केला जाणार असल्याची माहिती नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर एकूणच या सगळ्या काळामध्ये नागरिकांनी पाणी जपून वापरावं, याशिवाय दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पाण्याचा साठा करून ठेवावा, जेणेकरून 2 दिवस पाणी पुरवठा होणार नाही त्या दृष्टीने नियोजन करावं, अशा स्वरूपाच्या सूचना नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे। या सगळ्या दरम्यान नेमकं कोणतं काम केलं जाणार आहे तर त्यामध्ये स्काडा प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे। नाशिक शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रांवर अशा स्वरूपाची यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे। अत्याधुनिक असलेली ही यंत्रणा यामुळे मानवी हस्तक्षेप देखील या सगळ्या कार्यपद्धतीमध्ये टाळला जाणार आहे, कमी होणार आहे। तर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जो या सगळ्या काळातला पर्यवेक्षण डेटा असणार आहे तो देखील नाशिक महानगरपालिकेला रिअल टाइम म्हणजेच तात्काळ मिळणार आहे। त्यामुळे पुढील जे कामकाज आहे ते करण्यासाठीचा जो वेळ जाणार आहे तो या निमित्ताने वाचणार आहे। नाशिक महानगरपालिकेचा वेळ आणि खर्च देखील या निमित्ताने वाचणार आहे। त्यामुळे पाणी पुरवठा जो आहे तो शनिवारच्या दिवशी बंद ठेवला जाणार आहे, तर रविवारी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशा स्वरूपाची माहिती नाशिक महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय सावळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक। आणि या पाणी संदर्भात आमचे प्रतिनिधी किरण यांनी घेतलेला हा सगळा आढावा। नाशिक शहरामधून बातमी पाहतोय आणि पाण्याचं नियोजन करण्याचं आवाहन पालिकेने केलेलं आहे। पाणी पुरवठा बंद राहणार आणि त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांना पाणी कमी पडू नये त्यामुळे नियोजन करून ठेवण्याचं आवाहन सुद्धा पालिकेने केलेलं आहे। जलशुद्धीकरण केंद्रावर स्काडा प्रणाली बसवण्यासाठी हा पाणी पुरवठा बंद असेल आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जलशुद्धीकरण केंद्रावर हे काम सुरू असणार आहे आणि त्यामुळे शनिवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे। उद्या हा पाणी पुरवठा बंद असेल आणि रविवारी काम पूर्ण होईपर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी ही माहिती आहे।